भुजबळ नाराज आहेत का या चर्चा आज। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला। कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यात फटका। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। पुण्यातल्या 13 विधानसभा मतदारसंघाच्या तयारीला लागा। अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश। तर लोकसभेत झालेली चूक विधानसभेला करू नका, अजित पवारांच्या सूचना। विधानसभेसाठी 80 जागांवर भुजबळांचा दावा कायम। आम्हाला 15 ते 20 जागा तरी जास्त द्याव्याच लागतील, भुजबळ ठाम। विधानसभेच्या संदर्भात तुम्ही जो दावा केला होता तो आजही कायम असणार आहे की अवश्य 7 सदस्य जे आहेत जे अपक्ष आमच्याकडे आले ते आमच्याकडे आहेत। 15-20 जास्ती मिळतील की नाही लढायला आम्हाला? तू काय हो माझा तो आग्रह आहे तो। रोहित पवारांनी कुठे भविष्य पाहिलं माहित नाही, भुजबळांचा टोला। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांच्या दाव्यावर लगावला टोला। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकदाच सांगून टाकावं। सगळ्यांनाच मंत्री व्हावंसं वाटतं पण कोणी बोलू शकत नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। विस्तार आखवला तर परिणाम वाईटच होतील असंही विधान। आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी एक वेळा सांगून टाकलं पाहिजे, होणार आहे होणार आहे, नाही होणार आहे नाही होणार आहे। कुठं अडले ते? नाहीच करायचं, सोडून द्यायचं, विषय संपून टाकायचा। तुम्ही कोणत्याही गोष्टीला असं ओढत ताण करत बसलं तर त्याचा तो चिघळतो तो। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील, जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्याने आकडा सांगणार नाही, पाटलांचं वक्तव्य। मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे। तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे। तुमच्यातले कुणी वाजवून दाखवावं, 1000 रुपये। सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज गैरसमज पसरले। सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला, जयंत पाटलांचं वक्तव्य। पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाळला नाही, अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा। सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारियांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। तर आपल्या प्रभावाचं खापर सहयोगी पक्षावर फोडणार नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। रावसाहेब दानवेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देणार, सत्तार यांचा पलटवार।